मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. चंद्रपूर महापालिकेचा 2026-27 वर्षासाठी 7,046 कोटीचा अर्थसंकल्प सादर केला. शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत पायाभूत सुविधा, आरोग्य, स्वच्छता आणि पाणीपुरवठा यावर यात विशेष भर देण्यात आला. तसंच कुठलाही करात वाढ करण्यात आलेली नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण. अमेरिकन कोर्टानं मेटावर 3,141 कोटींचा दंड ठोठावलाय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इंस्टाग्राम ही मुलांसाठी अत्यंत धोकादायक आहे, असा निर्वाळा अमेरिकेतील एका कोर्टानं दिलेला आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सर्रासपणे असलेले व्हिडिओ, फोटो आणि चुकीच्या कामासाठी फूस लावणं मानव तस्करीसारखा धोका अधिक बळावतो, असं कोर्टानं म्हटलंय. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चैत्र नवरात्रीच्या 9व्या दिवशी गोरखपूरमधील गोरखनाथ मंदिर परिसराला भेट दिली. यावेळी त्यांनी विधीपूर्वक कन्यापूजन केलं. कन्यापूजनानंतर मुख्यमंत्री गोरखनाथ मंदिर परिसराचा त्यांनी आढावा घेतला, नागरिकांशी संवाद साधला. मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद त्यांनी साधलेला आहे. पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांशी त्यांनी संवाद साधलेला आहे. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्याची तयारी, योजनांची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांना या बैठकीत दिलेली आहे. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून गॅस बुकिंग अयशस्वी झाल्यामुळे आणि पुरवठ्याच्या नियमांबाबत नागरिक त्रस्त झाले. अशात एलपीजी केंद्राबाहेर ग्राहकांकडून तोडफोड करण्यात आली. दरम्यान शेरपूर परिसरातील अनेक एलपीजी एजन्सींनी गर्दी नियंत्रणासाठी खासगी बाउन्सर तैनात केले. अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे लेबनॉनचं सर्वात मोठं नुकसान झालं. लेबनॉनमध्ये स्थित हिजबुल्ला हा इराणचा सर्वात जवळचा मित्रपक्ष आहे. अमेरिका आणि इस्रायलनं इराणविरुद्ध ऑपरेशन एपिक फ्युरी सुरू केलं आणि या दरम्यान हिजबुल्लाहनं इस्रायलवर रॉकेट्सनं हल्ला केला. यामुळे इस्रायलनं लेबनॉनवर जोरदार हल्ले सुरू केले. इराणनं अमेरिकेच्या 10 तेलवाहू जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीत जाण्याची परवानगी दिली आहे, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीदरम्यान विधान केलं. तसंच युद्ध संपवण्याबाबतची गांभीर्यता दाखवण्यासाठी इराणनं जहाजांना परवानगी दिल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. जम्मू आणि काश्मीर विधानसभेत इराणच्या मुद्द्यावरून आणि राजकीय टिप्पणीवरून जोरदार शाब्दिक चकमक झाली. भाजप आणि काँग्रेसच्या आमदारांमध्ये झालेल्या जोरदार शाब्दिक चकमकीचं रूपांतर हाणामारीत झालं. नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांनी सभागृहात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांचे पोस्टर फडकवल्यानं वातावरण तणावपूर्ण झालं. मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं पेट्रोल आणि डिझेलबाबत एक मोठा निर्णय घेतला. केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क कमी केले. पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 13 रुपयांवरून 3 रुपये आकारण्यात आलं.